राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, प्रभु रामचंद्र भगवान, गोपाल कृष्ण भगवान की जय. ते ज्ञान पैका बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. समचरण सरोजम सांद्रनीलं भावं जगननीतं पानी मंडन मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं गंजनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिंतयामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. लोकाभिरामं नररंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. ते ज्ञानपैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपे सेवेकरता घेतलेली ओवी. ज्ञानियांचे राजे, साधकांचा मायबाप, अलंकापुर निवासी, वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना अलौकिक अशा प्रकारचं स्थान प्राप्त झालेलं आहे, असं म्हणण्यापेक्षा ज्यांनी आपल्या कर्मानं, कार्यानं, कर्तृत्वानं, आपल्या विचारानं सुंदर अशा प्रकारचं कार्य ज्यांनी केलं आणि अगदी कमी कालावधीमध्ये ज्यांचं कार्य या जगापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं, ज्यांना आपण आवडीनं, भावानं, प्रेमानं, आपुलकीनं माऊली अशा प्रकारचं बोलतो, असे वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे आणि ज्यांच्याबद्दल त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय बहिणाबाई आवडीनं प्रेमानं बोलतात. ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया. वारकरी संप्रदायाची इमारत उभा करण्याचं ज्यावेळेस ठरलं, त्यावेळेस माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराय या वारकरी संप्रदायाचा काय झालेले आहेत, पाया झालेले आहेत पा. आणि म्हणून अशा या माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबरायच्या ईश्वरी ज्ञान असणाऱ्या ज्ञानेश्वरीतील 4थ्या अध्यायातील ही 165 क्रमांकाची ओवी असून, या ओवीच्या माध्यमातून माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आपल्याला ते ज्ञानपैगा बरवे, म्हणजे ज्ञानेश्वरीचं जे ज्ञान आहे, गीतेचं जे ज्ञान आहे, किंवा वेदाचं जे ज्ञान आहे, उपनिषदाचं जे ज्ञान आहे, हे ज्ञान कसं आहे, तर ते ज्ञानपैगा बरवे, बरंही आहे आणि खरंही अशा प्रकारचं आहे बा. म्हणून जरी मनी आथी आणावे, आपण काय केलं पाहिजे, मनामध्ये आणलं पाहिजे. आणि तरी संताया भजावे सर्वस्वेशी. तर ज्या साधू संतांनं हे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, या अमृताचा कुंभ आपल्या हातामध्ये दिलेला आहे, त्या साधू संताचं त्या ठिकाणी आपण सर्व भावाने पूजन करणं, त्यांची संगती करणं, त्यांचं त्या ठिकाणी कार्य आपण नेहमी त्या ठिकाणी आपल्या मुखाद्वारे प्रगट करणं, हे आपलं काम अशा पद्धतीचं आहे बा. अशा पद्धतीनं या ओवीचा सरळ सरळ भावार्थ अशा पद्धतीचा आहे. खरं तर या ठिकाणी आज आपल्या जीवनामध्ये सुंदर अशा प्रकारचा योग प्राप्त झालेला आहे बा. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराय यांनी ज्या खांबाला टेकून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली आणि त्या खांबाकरता त्या ठिकाणी मंदिर निर्माण झालं, ही जगातली एक अद्वितीय अद्भुत अशा प्रकारची घटना आहे बा. कारण असं म्हणतात, मंदिराकरता खांब असतातच, परंतु खांबाकरता मंदिर असणं ही जगातली एकमेव त्या ठिकाणी घटना अशा पद्धतीची आहे. आणि म्हणून हे सुंदर अशा प्रकारचं असणारं ठिकाण आहे, पवित्र ठिकाण आहे. याच्याबद्दल त्या ठिकाणी वर्णनच करायचं असेल तर वर्णन 18व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे. असं हे पवित्र ठिकाण आहे बा. जगाच्या पाठीवर त्या ठिकाणी इथं मोहिनी राजाचं मंदिर आहे आणि ज्या भगवान विष्णूनं त्या ठिकाणी मोहिनीचं रूप घेतलं, असं पवित्र, पावन, स्वच्छ, सुंदर ही भूमी आहे बा. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायनी शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. अशा या
खांबाला टिकून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्ट असे अनेक ग्रंथ निर्मिती या ठिकाणी केलेली आहे बा. आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की माऊली महावैष्णव संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबराय ज्यावेळेस शुद्धीपत्र घेऊन त्या ठिकाणी आळंदीला मार्गक्रमण करत होते त्यावेळेस इथं थांबल्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे. कारण संत या जगामध्ये असे आहेत की संताचा अधिकार हा निर्जीव गोष्टीवर सुद्धा आहे बा. म्हणजे काहींचा अधिकार सजीव गोष्टीवर आहे यामध्ये नवल नाही, परंतु संतांचा अधिकार असा आहे का त्यांचा निर्जीव गोष्टीवर सुद्धा काय आहे, अधिकार अशा पद्धतीचा आहे बा. आणि म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी जगाच्या कल्याणाकरता हे ज्ञान प्रगट केलं, खुलं केलं. आपल्या सर्वांना माहीत आहे सर्व ज्ञानी आहेत. वारकरी संप्रदायाच्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये, या भारतभूमीमध्ये नाथ संप्रदाय होता. आणि नाथ संप्रदायाची परंपरा अशी होती का आपल्याला जे असलेलं ज्ञान आहे ते एकाने एकाला सांगायचं. त्याचा अभंगही आपल्याला आपण हरिपाठामध्ये म्हणतो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान एकाने एकाला द्यायची अशी परंपरा नाथ संप्रदायाची होती. परंतु माऊली महावैष्णव संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबराय यांनी मात्र ही जी काय परंपरा आहे ही खंडित केली बा. आणि आपलेच असणारे त्या ठिकाणी मोठे बंधू गुरुवर्य निवृत्तीनाथ महाराजांकडं मागणी केली का त्या ठिकाणी हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला समाजाकरता त्या ठिकाणी संपूर्ण विश्वाकरता हे ज्ञान द्यायचं आहे. आणि म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी जगाच्या कल्याणाकरता श्रीमद भगवद्गीतेवर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, टीका केली बा. आता टीका म्हणजे काय तर त्याला बरेच जण निंदा असं म्हणतात. टीका म्हणजे निंदा नाही तर टीका म्हणजे त्या ठिकाणी स्पष्टीकरण त्या ठिकाणी. आणि म्हणून मराठी भाषेचा सुद्धा ज्ञानोबरायांनी काय केला, गौरव केला. आणि गौरव केल्यानंतर माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, आता संताची भूमिका नेमकं तीच आहे बा. संत या जगामध्ये येतात कशा करता, जे कार्य भगवंताचं आहे तेच कार्य संतांचं अशा प्रकारचं आहे. आता संतांच्या अगोदर आपल्याला बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे बा. म्हणजे वेदाने सांगितलं, ग्रंथाने सांगितलं, संताने सांगितलं, उपनिषदाने सांगितलं, 18 पुराणांनी सांगितलं, अनेक ग्रंथ या जगाच्या पाठीवर निर्माण झाले. परंतु एवढं सांगूनही त्या ठिकाणी आपण काय कोणाचं ऐकलं नाही. आणि ज्यावेळेस ऐकलंच नाही, ऐकत नाही, त्यावेळेस साधू संताला काय करावं लागतं, पुन्हा पुन्हा यावं लागतं बा. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. परोपकार करण्याकरता संत महात्मे या जगामध्ये येत असतात. आणि म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी ठरवलं का हे जे ज्ञान आहे हे विश्वची माझे घर, हे संपूर्ण जगाला हे ज्ञान त्या ठिकाणी कळालं पाहिजे. आज जगामध्ये ज्ञानी माणसं भरपूर आहेत. कोणी MA आहे, कोणी MPhil आहे, PhD आहे, सेटनेट आहे, म्हणजे याच्याही पेक्षा त्या ठिकाणी शिकलेली माणसं भरपूर आहेत. पण मला भगवंताकडे कसं जाता येईल, मला मोक्ष मार्ग त्या ठिकाणी कसा, मला मोक्ष कसा प्राप्त करता येईल, मला आनंद कसा मिळवता येईल, मला आत्मसुख कसं प्राप्त होईल, मला जीवनमुक्त कसं होता येईल, अशा अनेक प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये काय केलेली आहे, मांडलेली आहे बा. जगामध्ये जीवन जगत असताना एकही प्रश्न आपल्या जीवनामध्ये असा नाही का त्याचं उत्तर हे ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमध्ये नाही आहे बा. ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमध्ये सर्व प्रश्नाची उत्तर आहे. आणि म्हणून मी एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं होतं की ज्याला प्रपंच चांगला करायचा त्याने सुद्धा ज्ञानेश्वरी काय केली पाहिजे, श्रवण केली पाहिजे आणि वाचली पाहिजे. परमार्थ ज्याला करायचा आहे, ज्याला भगवंताकडे जायचं आहे, ज्याला भगवंताच्या मांडीवर जाऊन बसायचं आहे, त्याने तर ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे महाराज, बरोबर आहे की नाही. परंतु ज्याला चांगल्या प्रकारचा प्रपंच करायचा आहे, चांगल्या प्रकारचा संसार करायचा आहे, त्याने सुद्धा त्या ठिकाणी काय करावी, ज्ञानेश्वरी वाचावी. आणि म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी हा निर्णय घेतला आणि आपल्या गुरुवर्य दादांना त्या ठिकाणी विचारलं का ही परंपरा त्या ठिकाणी आपण थोडीशी बाजूला ठेवून हे ज्ञान त्या ठिकाणी सर्वांकरता खुलं झालं पाहिजे बा. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि प्रसाद मागितला. पसायदान म्हणजे नेमकं काय आहे, पसायदान म्हणजे प्रसादच अशा पद्धतीचा आहे. आणि म्हणून आपल्या गुरुवर्यांकडे त्या ठिकाणी मागितलं आणि ते सुद्धा त्या ठिकाणी अगदी उदार अंतकरणाने माऊलीनं मागितलेलं आहे बा. एका गावाकरता, एका तालुक्याकरता किंवा आपल्या देशाकरता मागितलं असं नाही. कारण संतांची जी भूमिका असते ती व्यापक अशा प्रकारची असते बा. संत हे संकुचित वृत्तीचे नसतात. संत हे जिथं जातात तिथं त्या ठिकाणी वसंत ऋतूसारखं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करत असतात बा. आणि म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी हे ज्ञान समाजाकरता मांडलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेवर त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं, टीका केली आणि संस्कृतमध्ये असलेला त्या ठिकाणी आपला गीता ग्रंथ हा प्राकृतमध्ये आणि मराठीमध्ये त्या ठिकाणी आणला बा. माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन.
मराठी भाषेचा त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी काय केला, गौरव अशा पद्धतीचा केला. खरं तर मराठी हा शब्द उलटा लिहिल्यानंतर काय होतो, आपण म्हणतो मराठी, पण मराठी जर उलटं लिहिलं तर काय होईल, ठीराम असा होतो बा, मराठी आणि ठीराम. तर ज्या ठिकाणी राम आहे त्या ठिकाणी ज्ञान आहे, आणि ज्या ठिकाणी ज्ञान आहे त्या ठिकाणी चैतन्य आहे, आणि जिथं चैतन्य आहे तिथं साक्षात त्या ठिकाणी संताचा आणि भगवंताचा काय आहे, वास अशा प्रकारचा आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी जे ज्ञान समाजाला दिलं किंवा ज्ञानोबरायचे जे विचार आहेत ते आजही तितक्याच ताकदीनं, तितक्याच विश्वासानं, तितक्याच त्या ताकदीनं त्या ठिकाणी समाजामध्ये आहेत. त्याला सुगंध 750 वर्षापूर्वी होता, आणि आजही ज्ञानोबरायच्या शब्दाला त्या ठिकाणी तेवढाच सुगंध अशा प्रकारचा आहे. म्हणून म्हणजे ज्याला स्वर आहे, जो तालामध्ये गातो, त्याला तर त्या ठिकाणी लोक चांगलंच म्हणतात. पण जगद्गुरु तुकोबरायच्या भाषेमध्ये जर आपण बोललो, नये जरी तुझ मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे, नाही तया विन बुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. तसं जरी त्या ठिकाणी म्हटलं रूपबा हातालोचनी, तरीसुद्धा त्या ठिकाणी किती गोड वाटतं. कारण ती भाषा कोणाची आहे, ते शब्द कोणाचे आहे, तर ते ज्ञानोबरायचे शब्द आहेत. आणि म्हणून माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराय जगाच्या कल्याणाकरता 750 वर्षापूर्वी या मृत्यूलोकामध्ये त्या ठिकाणी प्रगट होतात बा. खरं तर माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणजे त्या ठिकाणी महाविष्णूचा अवतार आहेत, बरोबर आहे की नाही. सखा माझा ज्ञानेश्वर, पुढं महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार त्या ठिकाणी आहे बा. आणि म्हणून ज्ञानोबराय त्या ठिकाणी, आता ज्ञानेश्वरी म्हटलं की सांगणाराही ज्ञानाचा ईश्वर आहे. सांगणारे कोण आहेत, ज्ञानेश्वर, म्हणजे सांगणाराही ज्ञानाचा ईश्वर आहे. जे वाचून आपल्याला मिळणार आहे तेही ईश्वरी ज्ञान आहे. आणि हे सगळं त्रिवेणी संगम म्हणजे ज्ञानेश्वरी आहे बा, बरोबर आहे का. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे जो त्रिविध तापाने तापलेला आहे त्याला शांत जर व्हायचं असेल, त्याला मन स्थिर जर करायचं असेल, तर त्याने काय करावी, ज्ञानेश्वरी वाचावी. आणि म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी हा ज्ञानेश्वरी ग्रंथ त्या ठिकाणी सांगितला. हे बोधिवृक्ष आहे, याच्यातून जर त्या ठिकाणी आपण बोध घेतला तर निश्चित त्या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आम्हाला जे साध्य करायचं आहे, ज्याच्यापर्यंत आम्हाला जायचं आहे, जे मिळवायचं आहे, ते मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही बा. आणि म्हणून एका मृत असणाऱ्या मनुष्याला त्या ठिकाणी माऊलीनं काय केलं, जिवंत अशा प्रकारचं केलेलं आहे बा. म्हणून शेवटची ओवी त्याच्यामध्ये मी आपल्याला ते सांगितलं की शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. माऊलीचं ज्ञान म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानोबराय ज्ञानाचा सागर आहे बा. आणि म्हणून हे अशा पद्धतीने या ओवीचा सरळ सरळ भावार्थ आहे. खरं तर हे माझ्या जीवनामधली फार मोठी योगाची म्हणजे गोष्ट आहे बा. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीशी. आज प्रथमतः माझ्या जीवनामध्ये माऊलीनं जिथं ज्ञानेश्वरी सांगितली त्या पैसा खांबासमोर त्या ठिकाणी या मंदिरामध्ये मला ही प्रवचनरूपी सेवा करण्याची संधी मिळते आहे, किंवा हा योग म्हणावा लागेल बा. कारण सेवा म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, सेवा तर माऊली त्याच्यामध्येच पुढच्या ओवीमध्ये सांगतात, जे ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हा दारवंटा. ज्याला परमार्थ करायचा त्याने काय केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सुद्धा आमचे गाथ्यामध्ये म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आणि म्हणून आज ज्यांनी या मंदिराचा खऱ्या अर्थाने म्हणजे पहिली शिळा ठेवली असे वैकुंठवासी त्या ठिकाणी असणारे बंशी महाराज तांबे. खरं तर आपल्या सर्वांना माहीत आहे, स्वातंत्र्यपूर्व काळाच्या अगोदर इथं कुठल्याही प्रकारचं म्हणजे मी माझं जसं वाचन केलं किंवा पाहिलं आहे त्याच्या अगोदर फारसं काही एवढा विकास या ठिकाणी नव्हता बा. परंतु वैकुंठवासी बंशी महाराज तांबे आळंदीला जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेऊन इथं आले. आणि मग आल्यानंतर त्यांनी पाहिलं, हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर बाबांनी झोपडी करून काही दिवस या ठिकाणी राहिले. आणि नंतर मला वाटतं 1949ला या ठिकाणी त्यांनी पहिली शिळा या ठिकाणी या मंदिराची ठेवलेली आहे बा. खरं तर हा जो खांब आहे याला पैस असं आपण म्हणतो, बरोबर आहे की नाही. आता पैस याचा अर्थ काय होतो, पैस म्हणजे अवकाश, बरोबर आहे की नाही. पैस म्हणजे अवकाश. आणि अशा या पैस खांबाला टेकून त्या ठिकाणी माऊलीनं जगाला ज्ञान देण्याची ताकद जिथं आहे हे नेवासे क्षेत्र आहे बा. इथून विश्वाला ज्ञान देण्याची ताकद आहे महाराज. म्हणजे जे ज्ञान कुठं नाही ते ज्ञान या ठिकाणी या भूमीमध्ये हे चैतन्य अशा प्रकारचं आहे. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी ही सुंदर अशा प्रकारची ज्ञानेश्वरी या ठिकाणी सांगितली. अमृतानुभवासारखा ग्रंथ त्या ठिकाणी सांगितला.
खरं तर आपल्या सर्वांना माहीत आहे, पैस खांब हा कातिवानी काळा आहे. त्याचे साधे पाषाणरूप आपल्याला त्या ठिकाणी खिळवून ठेवते महाराज. त्या खांबाकडे जरी पाहिलं तरी आपल्याला ज्ञानोबरायाला पाहिल्याची अनुभूती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते बा. बरोबर आहे का नाही? माऊलीचा प्रतिमा पाहिली, फोटो पाहिला, आळंदीला गेल्यानंतर तर आपल्याला त्या ठिकाणी आनंदच आनंद होतो. पण या खांबाकडे पाहिल्यानंतर सुद्धा आपले वारकरी जे भाविक आहेत ते दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी ती अनुभूती व्यक्त करतात किंवा त्या ठिकाणी त्यांना तो अनुभव येतो का निश्चित त्या ठिकाणी आपल्याला माऊलीच अशा प्रकारचे भेटलेले आहेत. पैस खांबाची उंची ही 4 फूट 5 इंच आणि रुंदी 16 इंच अशा प्रकारची आहे. सुंदर अशा प्रकारचं कोरीव काम. जगाच्या पाठीवर अनेक त्या ठिकाणी आपल्याला खांब कोरीव दिसतील महाराज, परंतु असा खांब जगाच्या पाठीवर कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही. खरं तर असं म्हणतात, कुबेरासारखा धनवान या जगामध्ये कोणी नाही, इंद्रासारखं वैभव नाही, चंद्रासारखा शीतल नाही, सूर्यासारखा तेजस्वी नाही, मेघासारखा उदार नाही, हनुमंतरायासारखा ब्रह्मचारी नाही, गरुडासारखा भरारी मारणारा नाही, अश्विनी कुमारासारखा वैद्य नाही, ब्रह्मदेवासारखा हुशार नाही, आणि जगाच्या पाठीवर पैस खांबासारखा खांब जगाच्या पाठीवर दुसरा कुठं आपल्याला. आणि मी ते आता अनुभवतोय. बरोबर आहे की नाही? माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी जिथं जगाला ज्ञान दिलं, माझ्यासमोर त्या ठिकाणी असणारे वेदांताचार्य हरिभक्तपरायण गुरुवर्य देवीदास महाराज मस्के आहेत, अनेक महाराज मंडळी माझ्यापेक्षा ज्ञानी अफाट ज्ञान असं ज्यांच्याकडं आहे, आणि त्यांच्यासमोर त्या ठिकाणी माझ्यासारख्या अल्पज्ञानी असणाऱ्या माणसानं ज्ञान प्रगट करावं. माझी अवस्था जरा गोंधळ्यासारखी झालेली आहे, मी मान्य करतो बा. बरोबर आहे की नाही? परंतु माऊली महावैष्णव जसं त्या ठिकाणी सद्बुद्धी देतील तसं त्या ठिकाणी आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कारण जीवन जगत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये चिंतन झालं पाहिजे बा. मी नेहमी विनोदाने सांगत असतो माऊली की माणसं चिंतन करत नाहीत तर सांगणारे सुद्धा चिंताच करत राहतात बा. आता आपण कीर्तनाला गेलो, प्रवचनाला गेलो का आपण काय म्हणतो की अभंगावर चिंतन झालं पाहिजे, ओवीवर चिंतन झालं पाहिजे. तर चिंतन मात्र काय कोणी करत नाही, पण चिंता केल्याशिवाय राहत नाही. अनेक चिंता आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये. कोणाला राहण्याची चिंता आहे, कोणाला खाण्याची चिंता आहे, कोणाला गुडघे दुखतात त्याची चिंता आहे, कोणाला कापसाला भाव आता कधी काय वाढतात त्याची चिंता आहे, तर काहीला प्रवचन कधी संपतं याची सुद्धा काय आहे चिंताच अशा प्रकारची राहते. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय किंवा जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, शांतीब्रह्मनाथ महाराज म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर कुठल्याही प्रकारची चिंता तुम्ही करू नका महाराज. चिता चिंता समयुक्ता बिंदू मात्रेन विशेषता सजीवम दहते चिंता निर्जोम दहते चिता. म्हणून चिंता करण्याचं कारण नाही का, कारण संत महात्म्याने आपल्याला सांगितलेलं आहे चिंता कमी करण्याचं साधन आणि औषध जर कोणाकडे असेल तर फक्त त्या ठिकाणी संत महात्म्याकडे आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय असतील किंवा शांती ब्रह्मनाथ महाराज आपल्याला हरिपाठामध्ये सांगतात, हरिमुखी गाता हरपली चिंता त्या ना हिमागुता जन्म घेणे. तुम्हाला चिंता कमी करायची ना, मग तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं त्या ठिकाणी स्मरण करा, ज्ञानेश्वरी वाचा. कारण ज्ञानोबराय या ओवीच्या माध्यमातून सांगतात ते ज्ञान पैगा बरवे. जगामध्ये ज्ञानाला फार किंमत आहे महाराज. बरोबर आहे की नाही? ज्ञानाचे सुद्धा 3 प्रकार पडतात, ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. हे 3 प्रकारचं त्या ठिकाणी ज्ञान आहे. ज्या ज्ञानामुळे आपल्याला भगवंत प्राप्त होतो त्याला ज्ञान असं म्हणतात. ज्या ज्ञानामुळे आपल्याला वस्तूचं त्या ठिकाणी किंवा एखाद्या भौतिक जगाचं ज्ञान प्राप्त होतं त्याला त्या ठिकाणी विज्ञान म्हणतात. आणि विज्ञानच हे सत्य आहे हे मात्र याला अज्ञान अशा पद्धतीचं म्हणतात बा. म्हणून या जगामध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञान जर कोणतं असेल तर ते ज्ञानेश्वरीतलं अशा पद्धतीचं आहे, ते ज्ञान पैगा बरवे. आज जगामध्ये ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला किंमत आहे. बरोबर आहे की नाही? विद्वानाला काय आहे किंमत आहे. आता विद्वानाला किंमत आहे का धनवंताला किंमत आहे? मला सांगा, आपल्याकडे समजा 1 लाख रुपये असतील तर त्याचा आपल्याला ओझं होईल, त्याची भीती वाटेल. पण आपल्याकडे ज्ञानोबरायच्या 9,000 ओव्या आपल्या त्या ठिकाणी स्मरणामध्ये आहे, त्याचं काही ओझं होतं का? ज्याच्या 10 आहेत त्याचंही त्याला ओझं वाटत नाही, आणि ज्याचं संपूर्ण ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी मुखोद्गत आहे. आता आपल्या पाथर्डीचं भूषण त्या ठिकाणी असणारे प्रज्ञाचक्षू आदरणीय जाडदेवळेकर महाराज, ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी मुखोद्गत अशा प्रकारची आहे. कधी काकांनी सांगितलं नाही का मला याचं ओझं होतं आहे? बरोबर आहे की नाही? ज्ञानाचं कधी त्या ठिकाणी ओझं होत नसतं. आणि म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबराय त्या ठिकाणी आपल्याला सांगतात का हे ज्ञान खरंही आहे आणि बरंही अशा प्रकारचं आहे बा. सगळ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला वाटेकरी आहेत, पण ज्ञानामध्ये कोणी आपल्याला वाटेकरी नसतं महाराज. न चोर हरियम न च राज्य हरियम न च भातृभाज्यम न च भारकारी वे कृते वर्धते यव नित्यम विद्याधनम सर्व धन प्रधानम. सगळ्या धनामध्ये श्रेष्ठ धन जर कोणतं असेल तर ते कोणतं आहे? विद्याधन अशा प्रकारचं आहे. अन्नदानही त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, पण त्याच्याही पेक्षा त्या ठिकाणी या जगामध्ये श्रेष्ठ जर काय असेल तर ते हे ज्ञान अशा पद्धतीचं आहे. आणि म्हणून
हे जगाचं कल्याण व्हावं, संपूर्ण लोकांना सरळ मार्गाने जाता यावं, याच्याकरता माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी हे सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलं. संत महात्मे या जगामध्ये येतात, ते अवघड असलेला विषय सोपा करून सांगतात. आपण मात्र अवघड असलेला विषय, आपला सोपा असलेला विषय जगाला काय करतो, अवघड करून सांगतो महाराज. आणि म्हणून बरेचसे लोक म्हणतात हे परमार्थ करणं काय आमचं काम नाही. बरोबर आहे की नाही? कारण त्यांना अजून तशा सोप्या भाषेमध्ये सांगणारा भेटला नसेल. पण माऊलीनं मात्र त्या ठिकाणी हे सोपं करून आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून माऊली म्हणतात हे ज्ञान कसं आहे, खरंही आहे आणि बरंही अशा प्रकारचं आहे. आता जगामध्ये जर पाहिलं तर काहीचं खरं आहे पण बरं नाही, काहीचं बरं आहे पण खरं नाही, काहीचं खरंही नाही आणि काहीचं बरंही नाही, पण काहीचं मात्र खरंही आहे आणि बरंही अशा प्रकारचं आहे. आता ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमधलं ज्ञान खरं आहे का बरं आहे, मला सांगा बरं. खरं आहे, बरं नाही, बरं नाही असं नाही, खरंही आहे आणि बरंही अशा प्रकारचं आहे. जसं पांडुरंगाचं नाव खरंही आहे आणि बरंही अशा प्रकारचं, सत्य साचं खरे नाम विठोबाचे बरे. बरोबर आहे की नाही? हे ज्ञान त्या ठिकाणी जगाला मोक्षमार्गापर्यंत आनंदापर्यंत घेऊन जाणारं हे ज्ञान निश्चित त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा आनंदापर्यंत त्या ठिकाणी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात ते ज्ञान पै गाभरवी. गीतेमधलं जे ज्ञान आहे ते ज्ञान कसं आहे, बरंही आहे आणि खरंही अशा पद्धतीचं आहे बा. म्हणून या ज्ञानाने आपल्याला निश्चित त्या ठिकाणी इच्छित तत्वापर्यंत किंवा ध्येयापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला जाता येईल पा. म्हणून 9000 ओव्यांचं बोधिवृक्ष माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी या जगाला दिलं. ही त्यांची आपल्यावर काय आहेत, उपकारच अशा पद्धतीचे आहेत. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी यांनी सांगितलं जगद्गुरु तुकोबरायांनी, काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती, अशा पद्धतीचं आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी या ठिकाणी सांगितली, पण समाधी मात्र कुठं घेतलेली आहे, आळंदीला घेतली. आणि ती ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याकरता ज्ञानोबरायाला किती वर्ष वाट पाहावी लागली, 250 वर्ष त्या ठिकाणी वाट पाहावी लागली बा. नाही तर मध्ये तर किती काही होऊन गेले महाराज, पण योग्य वेळ आल्याशिवाय त्या ठिकाणी त्या कार्याला उजाळा मिळत नाही. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी शांती ब्रह्मनाथ महाराजांना त्या ठिकाणी दृष्टांत दिला. आणि माऊली त्या भेटण्याकरता, माऊलीचं दर्शन करण्याकरता शांती ब्रह्मनाथ महाराज त्या ठिकाणी आळंदीला गेले बा. त्या समाधीचं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कल्पना आहे. माऊलीची समाधीची जागा नेमकं कुठं होती ही अगोदर निश्चित नव्हती बा, त्याच्यानंतर 250 वर्ष. पण शांती ब्रह्मनाथ महाराज आळंदीला गेले आणि तो असणारा तो नंदी माऊलीनं सांगितलं तिथून त्या समाधीपर्यंत गेले. आणि 3 दिवस आणि 3 रात्र माऊलीचा आणि नाथ महाराजांचा त्या ठिकाणी काय झाला, संवाद अशा प्रकारचा झाला. आणि माऊलीनं नाथांना सांगितलं की ना महाराज, नाथा या ठिकाणी तुम्हाला हे अशा पद्धतीने ही ज्ञानेश्वरी लोकांनी जी अशुद्ध केलेली आहे ही शुद्ध स्वरूपामध्ये तुम्हाला जगापर्यंत घेऊन जायची आहे. याच्यामध्ये काय दुरुस्ती करायची, कसं करायचं, हे सगळं नाथ महाराजांना सांगितल्यानंतर 3 दिवस आणि 3 रात्र झाल्यानंतर नाथ महाराज तिथून बाहेर आले आणि घडलेला संपूर्ण वृत्तांत आपल्याबरोबर आलेल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी सांगितला बा. आणि मग त्याच्यानंतर 250 वर्षानंतर माऊलीनं समाधी घेतल्यानंतर शांती ब्रह्मनाथ महाराजांनी ती ज्ञानेश्वरी शुद्ध अशा प्रकारची प्रत आपल्या हातामध्ये आपल्याला दिलेली आहे बा. म्हणून याच्यामध्ये सगळं आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे. ज्ञानयोग सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला आहे बा. म्हणून ज्ञानोबराय म्हणजे त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे, भक्ती आहे, वैराग्यही आहे आणि ज्ञानही अशा प्रकारचं आहे बा. म्हणून माऊली म्हणतात जगामध्ये अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत, अनेक प्रकारचे मासिकं तयार होतात, अनेक प्रकारचे ज्ञान देणारी साधनं आहेत, पण ज्ञानोबरायसारखा ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ जगाच्या पाठीवर दुसरा कोणता नाही. म्हणून याला ग्रंथराज ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी असं म्हणतात पा. हे ज्ञान का चांगलं आहे, का चांगलं आहे ज्ञानोबरायचं ज्ञान, का म्हणतात ज्ञानोबराय हे ज्ञान चांगलं आहे, गीतेचं ज्ञान चांगलं आहे. त्याचं कारण असं आहे, आत्तापर्यंत जेवढे शोध लागले तेवढे संपूर्ण शोध हे ज्ञानेश्वरीतून लागलेले आहेत. आता एवढा आपला गैरसमज आहे, काही म्हणतात हे विज्ञानाने शोध लावले. विज्ञानाने शोध लावले नाही, हे संपूर्ण शोध हे ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमधून लागलेले आहे. आता हे विमान जे काय आकाशमार्गाने जातं, ह्या विमानाचा शोध कोणी लावला असं विचारल्यानंतर बरेच जण म्हणतात राईट बंधूंनी लावला. हे जरी राईट असलं तरी 750 वर्षापूर्वी माऊलीच्या ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आलेली आहे, अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. या ओवीनुसार त्या ठिकाणी कशाचा शोध लागला, विमानाचा शोध लागला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी महाराज चित्रपटाचा शोध सुद्धा ज्ञानेश्वरीतून लागलेला आहे.
सोमायेचे अडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र बाहेरे नटे छायाचित्र 84 लक्ष योनी. पहा म्हणजे त्यावेळेस त्या ठिकाणी छायाचित्र हा शब्द ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये आणलेला आहे. एकदा सारळा महाराजांनी सांगितलं होतं की ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमध्ये तंबाखू हा शब्द नाही आहे बा, कारण त्यावेळेस तंबाखू नव्हती. आणि जर तंबाखू हा शब्द त्यावेळेस म्हणजे शोध लागला असता तर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये तंबाखू शब्द टाकला असता. जगद्गुरु तुकोबराच्या गाथामध्ये तंबाखू शब्द आहे, कारण त्यावेळेस तंबाखू आली असेल, बरोबर आहे की नाही. तंबाखू उडवणी काढिल जो दूर बुडेल ते घर ते ने पापे. पण ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमध्ये मात्र त्या ठिकाणी हा शब्द नाही आहे. मला काय सांगायचं आहे की जे शोध लागलेले आहेत ते संपूर्ण ज्ञानेश्वरीमधून लागलेले आहे. अहो एवढं जाऊ द्या, त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचा शोध त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमधून लागला, सोन्याचा शोध ज्ञानेश्वरीतून लागला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी महाराज आपल्या घड्याळाचा शोध सुद्धा त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीतून लागला. मी एकदा एका प्रवचनामध्ये असं सांगत होतो की ज्ञानेश्वरीतून घड्याळाचा शोध लागला. प्रवचन संपल्यानंतर एक जण माझ्याकडे धावतच आला आणि तो मला नाही महाराज राष्ट्रवादी आल्यापासून लागला म्हटले बा. अरे मी म्हणलं राष्ट्रवादी आल्यापासून घड्याळाचा शोध नाही लागला. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्येच त्याचं वर्णन आलेलं आहे. उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिशे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. त्याला घटिका यंत्र हा शब्द होता. म्हणजे घड्याळाचा शोध कधी लागला? 750 वर्षापूर्वी त्या ठिकाणी लागला. आता आपण म्हणतो हे टी व्ही, आता आपण मोबाईल हे इथं बसल्या जागेवर पाहतो. अरे त्या धर्मक्षेत्रावर ज्यावेळेस युद्ध झालं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युस्तव, त्यावेळेस त्या ठिकाणी तो संजय, ज्याचा गवलगण नावाच्या सुतापासून जन्म झाला, तो संजय तिथलं हस्तनापुरामध्ये बसून सगळं पाहत होता. म्हणजे टी व्हीचा शोध कधी लागला? त्याच वेळेस त्या ठिकाणी लागलेला आहे. म्हणजे असे अनेक प्रकारचे शोध आहेत ते ज्ञानेश्वरीतून लागले, म्हणून ते ज्ञानपैगा बरवी. उगाच त्या ठिकाणी नाही. आम्ही वारकरी महाराज संत महात्मे आत्मविश्वासाने त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीबद्दल बोलतो, धाडसाने बोलतो. कारण ज्ञानोबरायचे शब्द म्हणजे त्या ठिकाणी नुसते शब्द नाहीत, तर ते म्हणजे काय आहेत, ते तुकोबरायच्या भाषेमध्ये जर सांगायचं ठरलं तर ते काय आहेत, ते रत्न अशा प्रकारचे आहेत महाराज. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे शब्द नाही बाबा, अरे हे म्हणजे त्या ठिकाणी काय आहेत, हे रत्न अशा प्रकारचे आहेत महाराज. ज्ञानोबरायची एक जरी ओवी आपण अनुभवली आणि तिच्यासारखं तसं आचरण जर आपण ठेवलं तर मला वाटतं सद्गुरू विठ्ठल महाराज घुले, जगद्गुरु तुकोबराय यांच्यासारखं व्हायला वेळ लागणार नाही महाराज. बरोबर आहे का नाही? सर्व भावाने भगवंताची सेवा करायची, सर्व भावाने संताची सेवा करायची. कारण त्याच्या खालचीच ओवी आहे, तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. तनु म्हणजे काय? तनु म्हणजे शरीर त्या ठिकाणी महाराज. मनाने आणि जीवाने त्या ठिकाणी आपण भगवंताचं मी शेवटच्या त्या सत्रामध्ये सांगणारच आहे बा. मला एवढंच सांगायचं आहे, हे ज्ञान जे आहे ना महाराज, हे ज्ञान चांगलं आहे. ज्ञानेश्वरी पाठांतर केली, ज्ञानेश्वरी श्रवण केली, ज्ञानेश्वरी वाचली आणि तो वायला गेलाय असं कोणी ऐकलंय का? आता ज्ञानेश्वरी वाचायला लागलाय बा आणि त्याच्यासारखं आचरण करायला लागला आणि याचं वाटोळ झालं असं कोणी ऐकलंय का? नाही. उलट ज्ञानेश्वरी वाचता वाचता दुसरीकडे गेला तर त्याचं वाटोळ झालेलं असे अनेक उदाहरण आपल्या समोर आहेत. मग ज्ञानोबरायची त्या ठिकाणी एक तरी ओवी अनुभवावी त्या ठिकाणी महाराज. कधी कधी एकांतामध्ये बसलं ज्ञानेश्वरी वाचली तर जेवढा आनंद मिळतो तेवढा आनंद जगाच्या पाठीवर दुसरं कुठंच आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही मला. आणि हे आपलं परम भाग्य आहे बरं का. मला तर फार आनंद होतो, इतका आनंद होतो का जगाच्या पाठीवर आता हे संपूर्ण जे भारत देश आहे हे मी जवळजवळ 8 वेळेस पाहिला आहे माऊली. किती? 8 वेळेस. हे माझं भाग्य आहे, ती कृपा त्या ठिकाणी संताची झाली आणि 8 वेळेस मला हा भारत देश पूर्ण पाहायला मिळाला. पण पूर्ण भारत पाहिल्यानंतर महाराष्ट्रासारखी भूमी जगाच्या पाठीवर दुसरं कुठं नसेल याचा अनुभूती मला त्या ठिकाणी आलेली आहे. ज्यावेळेस आम्ही उत्तराखंडामध्ये जातो त्यावेळेस त्या ठिकाणी दिल्लीवरून तिकडे गेलं का अशी कमान असते बा आणि मग तिथं लिहिलेलं राहतं की देवभूमी में आपका स्वागत आहे. ती भूमी म्हणजे कोणती आहे? ती देवाची भूमी आहे. पण आपली महाराष्ट्राची जी भूमी आहे ती संत भूमी अशा प्रकारची आहे. म्हणून आमचं तिथपर्यंत काय पोहोचणं होत नाही. पण आज या निमित्ताने मी महाराजांना एक म्हणजे माझी कल्पना सांगणार आहे का ज्या वेळेस त्या ठिकाणी या क्षेत्रातील मोठी माणसं तुम्हाला भेटतील त्यावेळेस निश्चित त्यांना सांगा का आपल्या महाराष्ट्राकडून जेवढ्या म्हणजे महाराष्ट्राला येताना जेवढ्या बॉर्डर आहेत त्या बॉर्डरवर त्या ठिकाणी आपण अशा कमान केल्या पाहिजेत. जसं पैठणला जातानंतर कमान आहे, आपल्या इथंही कमान आहे. आणि मग तिथं आल्यानंतर असं लिहिलं पाहिजे का संत भूमी में आपका स्वागत आहे बा, किंवा हार्दिक स्वागत आहे. कारण ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे संत भूमी आहे. इथं त्या ठिकाणी सद्गुरू विठ्ठल महाराज घुले असतील, बंशी महाराज तांबे असतील, त्या ठिकाणी वामन भाऊ असतील, भगवान बाबा असतील, नारायण महाराज असतील, असं एक एक रत्न या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलं महाराज. आणि म्हणून ही भूमी म्हणजे त्या ठिकाणी पवित्र भूमी अशा प्रकारची आहे.
आणि या भूमीमध्ये आपल्याला राहायला मिळतंय जिथं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली महाराज, बरोबर आहे की नाही. हे स्थान त्या ठिकाणी निवडलंय. सुंदर अशा प्रकारचं हे भव्य स्वच्छ सुंदर वातावरण त्या ठिकाणी आहे बा. म्हणून माऊलीला याच्यातून एकच सांगायचं ह्या ओवीच्या माध्यमातून, जे श्रीमद भगवद्गीतेतलं ज्ञान आहे ते ज्ञान पवित्र अशा प्रकारचं आहे, ते ज्ञान चांगलं आहे, खरं आहे, बरं आहे. आणि त्या ज्ञानाचा जर त्या ठिकाणी तुम्ही स्वीकार केला, हे आत्मज्ञानाचा स्वीकार केला, तर निश्चित आपलं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. पण पुढं ते म्हणतात जरी मनी अथी आणावे, ते मनामध्ये आलं पाहिजे ना महाराज. आता मनामध्ये बऱ्याच जणांचे येतं, पण आचरणामध्ये कुठे येतंय, बरोबर आहे की नाही. भगवंताची भक्ती करावी असं बऱ्याच जणाला वाटतं, नामस्मरण करावं असं बऱ्याच जणाला वाटतं, कोणाला वाटत नाही, सगळ्याला वाटतं, पण करतात का. मनामध्ये आलं पाहिजे महाराज. आणि मन हे काय झालेलं आहे, मन चंचल आहे बा. जगामध्ये 10 गोष्टी चंचल सांगितल्यात, त्या सगळ्यामध्ये चंचल जर काय असेल तर एक नंबर मनाचा लागतो महाराज. हे काय मी मनाने सांगत नाही बरं का. एका सुभाषितकाराने फार सुंदर सांगितलेलं आहे, मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुतहा मा मदो मरकडो मत्सो मकारा दस चंचला. या जगामध्ये 10 गोष्टी चंचल आहेत आणि त्या सगळ्यामध्ये चंचल पहिला क्रमांक जर कोणाचा लागत असेल तर तो मनाचा लागतो बा. मन चंचल आहे, ते पाखराप्रमाणे इकडून तिकडं तिकडून इकडं ते चालूच राहतं त्या ठिकाणी महाराज. आणि म्हणून 750 वर्षापूर्वी माऊलीनं सांगितलं, तुम्ही जर मनाने जर काही करत असाल तर तुमचा मात्र अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. मनोमार्गे गेला तो तेथेचे मुकाला पा. मनाने काही करू नका. आता आमचं सरकार जागं झालं, आमचं म्हणजे आपलं सरकार जागं झालं आणि सरकारने सांगितलं मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. पण माऊलीनं त्याच वेळेस त्या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी हे ज्ञान खरं आहे, बरं आहे. फक्त काय करायचं आहे, आपल्याला उलटं करायचं आहे बा. मनाच्या उलटं करायचं आहे. मनाच्या उलटं केलं का काय शब्द तयार होईल, नाम, बरोबर आहे की नाही. आणि एकदा का आपल्या मुखाला नाम आलं, आपल्या कंठामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण आलं का निश्चित त्या ठिकाणी संत जशा पद्धतीनं आपल्याला आनंद सांगतात तसा आनंद आपल्याला मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही बा. आणि म्हणून हे मन त्या ठिकाणी फार चंचल आहे आणि या चंचल मनाला त्या ठिकाणी आपल्याला जाग्यावर जर आणायचं असेल तर अभ्यासाशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही महाराज. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगतात, या अस्थिर झालेल्या मनाला शांत जर करायचं असेल तर त्याच्याकरता सुद्धा कशाची गरज आहे, ज्ञानाचीच अशा पद्धतीची गरज आहे. आज माणसाकडे ज्ञान नाही असं थोडीच आहे महाराज. काही डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, त्यांच्याकडे ज्ञान भरपूर आहे, पण त्यांना भगवंताकडे कसं जाता येईल, त्याला आनंद कसा प्राप्त करून घेता येईल याचं ज्ञान त्यांच्याकडे असेलच असं काही त्या ठिकाणी सांगता येत नाही. म्हणून ज्ञानी जरी असला पण त्याला हे ज्ञान नसल्यामुळं अशा बऱ्याच घटना मागच्या काही कालावधीमध्ये घडल्या का त्यांनी आपलं जीवनयात्रा काय केलेली आहे, संपवलेली आहे. आता मी काय ते नाव सांगून तुमचा काय त्या ठिकाणी टाईमपास करत नाही, पण जगाच्या पाठीवर असे अनेक विद्वान माणसं आहेत किंवा खूप श्रीमंत माणसं आहेत का त्यांनी आपलं जीवन त्या ठिकाणी थांबवलं बा. का, कारण त्यांना जीवन जगण्याचं ज्ञान त्यांना मिळालं नसल्यामुळं त्यांनी आपली जीवनयात्रा थांबवलेली आहे. म्हणून जीवन जगता आलं पाहिजे, या जीवनाचा आनंद आपल्याला त्या ठिकाणी घेता आला पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आणावे, मनामध्ये त्या ठिकाणी आलं पाहिजे. आता मन काय झालं आहे आपलं जरा घाणीनं भरलेलंच आहे बा. मनाचे 3 दोष आहेत, कोणते, मल, विक्षेप आणि आवरण. आता तनाचं ऑपरेशन करता येतं, शरीराचं ऑपरेशन करता येतं, पण मनाचं ऑपरेशन करता येत नाही आहे बा. आणि मनाला काय झालं आहे बरं का, मनाचं झालं आहे लग्न, बरोबर आहे की नाही. मनाचं लग्न झालं आहे, मनोराजा एक देहपुरी, बरोबर आहे की नाही. त्याला 2दा लग्न झालं त्याचं. आता एकदा लग्न झालं तर माणूस एका जागेवर थांबत नाही महाराज. आता ज्याचं 2दा झालं ते कसं एका जागेवर थांबल. मग मनाचं 2दा लग्न झालं आणि त्याला 2 बायका आहेत, एकीचं नाव प्रवृत्ती आहे आणि दुसरीचं निवृत्ती आहे. लग्न झालं, विवाह झाला, पुढं परिवार वाढला आणि मग हम दो हमारे दो, ते मनाने काय ऐकलं नाही महाराज, ते मनच होतं. मग त्याला 3 मुलं झाली महाराज. कोणाला, मनाला. संकल्प, विकल्प आणि प्रकल्प असा परिवार वाढला. असा परिवार वाढल्यामुळं मन काय एका जागेवर बसायला तयार नाही आहे पा. म्हणून या कलियुगामध्ये आपण त्रिविध तापाने तापलेलो आहोत, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक, बरोबर आहे की नाही. काही ताप हे आपल्याला माणसाच्या बोलण्यामुळे होतात, काही निसर्गामुळे होतात. आणि मग हे ताप त्या ठिकाणी जर आपल्याला घालवायचे असतील तर हे ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त करावं लागेल महाराज. आता काही ताप असे आहेत साधे का ते डॉक्टरकडे गेले का जातात. आमच्याकडं म्हणजे मला जेवढे ताप माहिती तेवढे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे थंडी ताप आहे, हिवताप आहे, पश्चाताप आहे. आता आमच्याकडे एक नवीनच ताप आला आहे बा. एक जण मला म्हणला मला ताप झाला. मी म्हणलं कोणता ताप झाला, ते म्हणलं काय नाही मला शनी ताप झाला आहे म्हणलं. बरोबर आहे. म्हणजे असे अनेक प्रकारचे ताप आहेत.
हे ताप त्या ठिकाणी तुम्ही डॉक्टरकडे गेले का सहज जातील बा, परंतु हे जे 3 ताप सांगितले तर हे संत महात्म्याची भेट झाल्याशिवाय, त्यांच्या चरणावर नतमस्तक झाल्याशिवाय, भगवंताला भेटल्याशिवाय हे ताप त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीये बा. म्हणून तर नाथ महाराजांनी सांगितलं, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. म्हणून हे ताप आपल्या जीवनामधून गेले पाहिजे. मला समर्पित वेळेमध्ये त्या ठिकाणी सेवा संपवायची आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी जगाच्या कल्याणाकरता हे सुंदर अशा प्रकारचं ज्ञान आपल्यापर्यंत त्या ठिकाणी दिलेलं आहे बा. मला खरं तर सांगायचं आहे भरपूर, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे, पण माझी अवस्था गोंधळलेल्या माणसाप्रमाणे झालेली आहे. कारण प्रथमतच त्या ठिकाणी जिथं माऊलीनं जगाला ज्ञान दिलं आहे तिथं मी काय बोलणार, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात ते ज्ञान बरं आहे, खरं आहे, फक्त आपल्या मनामध्ये आलं पाहिजे महाराज. आणि मनामध्ये एकदा आलं का त्याचा विकास, त्याचा आनंद त्याला प्राप्त करून घेता येतो. तरी संता या भजावे सर्वस्वेसे. तर मग संताला त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे महाराज. संताला सर्व भावाने त्या ठिकाणी शरण जावं. म्हणून शरण जावे सर्व भावे देवास. काया वाचा मनाने त्या ठिकाणी आपण भगवंताला शरण जावं महाराज. आता संताला शरण का जावं हा पहिला प्रश्न आहे, बरोबर आहे की नाही. तर आपल्या ज्या वासना असतात त्या वासना तृप्त करण्याकरता संत नसतात, हे पहिलं आपण त्या ठिकाणी ध्यानामध्ये ठेवलं पाहिजे. संत हे म्हणजे चालते बोलते देव आहेत. संत हे म्हणजे चालते बोलते ग्रंथ आहेत, बरोबर आहे का नाही. आणि संत संगती झाली रे झाली का आपला सुद्धा त्या ठिकाणी विकास व्हायला वेळ लागत नाही, बरोबर आहे का नाही. म्हणून मोठ्याच्या संगतीमध्ये राहावं. सद्गुरू विठ्ठल महाराज घुले यांना काही लोक विचारायचे, म्हणले बाबा आमचं चांगलं का होईल. ते एका वाक्यात सांगायचे, ते म्हणले तुम्ही चांगले वागलं का तुमचं काय होईल, चांगलं होईल पा. आता संत होणं म्हणजे काय अवघड नाही महाराज. तुम्हाला जरी वाटत असेल अवघड, तर संत होणं सुद्धा फार सोपं आहे. पण संत होण्याकरता अगोदर संत व्हावं लागतं. आता हे तर लय अवघड आहे महाराज. संत होता येईल, संत म्हणवता येईल, पण संत होणं मात्र अवघड अशा प्रकारचं आहे. मग संत जर व्हायचं असेल तर आपल्याला अगोदर काय व्हावं लागेल, संत व्हावं लागेल, शांत व्हावं लागेल. आणि शांत झाला, संत झाला का मग संत व्हायला वेळ लागणार नाही महाराज. कारण संत हे असे आहेत, संत जिथं जातात तिथं वसंत ऋतूसारखं वातावरण निर्माण करतात. म्हणून मोठ्याच्या संगतीमध्ये राहायचं. आपलं मनही शुद्ध असलं पाहिजे, आपलं शरीरही शुद्ध असलं पाहिजे. काही काहीचं मन शुद्ध आहे पण शरीर शुद्ध नाही महाराज. काहीचं शरीर शुद्ध आहे पण मन शुद्ध नाही, स्वच्छ नाही. दोन्ही स्वच्छ असलं पाहिजे. आमच्या सद्गुरू विठ्ठल महाराज घुले यांचं मनही स्वच्छ होतं आणि त्यांचं शरीरही स्वच्छ होतं. एकदा बाबा आसाराम महाराज बडे यांना ब्रह्मगिरी पर्वतावर प्रदक्षिणाला घेऊन गेले. आणि घुले महाराजांनी त्यांना विचारलं, म्हणले आसाराम हे शरीर किती शुद्ध आहे तुला माहिती आहे का. अशी थाप टाकली. 40 वर्षापूर्वीचा काळ. त्यावेळेस घुले बाबांनी सांगितलं, आसाराम या ब्रह्मगिरीवर हवा जेवढी स्वच्छ आहे, त्यावेळेस काय असं प्रदूषण नव्हतं महाराज. आता सगळीकडे प्रदूषण झालेलं आहे. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी घुले बाबांनी सांगितलं, आसाराम या पर्वतावर, या ब्रह्मगिरी पर्वतावर जेवढी हवा स्वच्छ आहे त्याच्या 1000 पट हे शरीर कसं आहे, स्वच्छ. अशा प्रकार आत्मविश्वास असावा आपल्या शरीराबद्दल. म्हणून त्या ठिकाणी संताचं शरीरही स्वच्छ आहे आणि संताचं मनही स्वच्छ आहे. संत रोहिदास महाराजांचं उदाहरण पहा. त्या ठिकाणी मन चंगा तो कठ तुम्ही गंगा, त्या ठिकाणी महाराज. म्हणून मनामध्ये आलं पाहिजे. तरी संता या भजावे सर्वस्वेशी. काया वाचा मनाने आपण संताला त्या ठिकाणी काय करावं, शरण जावं. संत हे सर्वज्ञ आहेत महाराज. काहींचा अधिकार निर्जीव गोष्ट आपल्या सजीव गोष्टीवर आहे. एखाद्या सर्कशीमध्ये आपण गेलो तर त्याचा अधिकार वाघावर आहे. वाघाच्या जबड्यामध्ये तो हात घालतो. माणसं म्हणतात काय अधिकार मोठा आहे, बरोबर आहे का नाही. पण आपल्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचा अधिकार तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहीत आहे, म्हणजे मी सांगतो याच्यामध्ये काय वेगळे पण नाही. माऊलीचा अधिकार निर्जीव गोष्टीवर सुद्धा आहे महाराज. ज्ञानोबरायांनी काय केलं, रेड्याला बोलायला लावलं, यामध्ये मला नवल वाटत नाही. ज्ञानोबरायांनी 9000 वयाचं बुद्धिवृक्ष सांगितलं, याच्यामध्ये मला काही नवल वाटत नाही. ज्ञानोबरायांनी अमृतानुभव सारखा ग्रंथ सांगितला, याच्यामध्ये मला काही त्या ठिकाणी नवल वाटत नाही. ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी आणखीन काही गोष्टी केल्या, हे काही लय नवल आहे असं काही नाही. पण ज्ञानोबरायांनी जड भिंत चालवली, हे मात्र त्या ठिकाणी जगाच्या पाठीवर एक वेगळीच अशा प्रकारची घटना आहे. चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. अहंकार झाला चांगदेव महाराजाला, बरोबर आहे की नाही. संताला का बधायचं, का शरण जायचं, हे सगळ्यांना माहीत, म्हणजे आपल्याला माहीत आहे बा. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. त्या कालावधीमध्ये चांगदेव महाराज 1400 वर्ष जगलेले, योग त्या ठिकाणी केलेले. आणि मग चांगदेव महाराजाला त्या ठिकाणी त्या कालावधीमध्ये ज्ञानोबरायची जी काय म्हणतात प्रसिद्धी त्या ठिकाणी पसरायला लागली. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. एखाद्या फुलामध्ये सुगंध आहे, सांगायची गरज नाही महाराज. आता मी एखाद्या गावामध्ये गेलो मी सांगत बसलो मी असा आहे, मी तसा आहे, काही सांगायची गरज आहे का. असल्यानंतर सांगायची काहीच गरज नाही महाराज. एखाद्या आता याच्यामध्ये सुगंध आहे, मी तुम्हाला सांगायची काय गरज आहे.
याच्यामध्ये आहे सुगंध, बरोबर आहे की नाही? तो सुगंध आल्यानंतर माणूस निश्चितच त्या ठिकाणी त्या फुलापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. तसं ज्ञानोबरायचा सुगंध इथं आहे, निश्चित जगाच्या कानाकोपऱ्यातून माणूस इथं आल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि मग त्या कालावधीमध्ये ज्ञानोबरायची प्रसिद्धी वाढली आणि चांगदेव महाराजाला राग आला ना अहंकार झाला. आता संताकडे जायचं म्हटलं तरी नम्र भावाने गेलं पाहिजे, अहंकार बाजूला ठेवून गेलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? आणि मग अहंकार झाला त्या ठिकाणी, म्हणले आपल्यापेक्षा लहान आणि यांची प्रसिद्धी वाढली, म्हणले हे आताचा पोरग म्हटले त्या ठिकाणी. चांगदेव महाराजाला अहंकार झाला. अहंकार झाल्यानंतर त्या ठिकाणी चांगदेव महाराजांनी पत्र घेतलं लिहायला, पण काय लिहावं त्यांना काही कळाना महाराज. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे काय करावं त्या ठिकाणी. असा विचार पडल्यानंतर चांगदेव महाराजांची मती बुद्धी त्या ठिकाणी कुंठित झाली आणि त्यांनी कोरपत्र त्या ठिकाणी पाठवलं बा. आणि कोरपत्र ज्यावेळेस ज्ञानोबरायकडे आलं त्यावेळेस ज्ञानोबरायने पाहिलं, म्हणले याच्यात तर काहीच लिहिलेलं नाही, पण तरी ज्ञानोबरायने वाचलं महाराज. आता आपल्याला लिहिलेलं वाचता येईना महाराज, ज्ञानोबरायने कोरपत्र वाचलं, कोरपत्र. आणि कोरपत्र वाचून त्या ठिकाणी ज्ञानोबरायने उत्तर म्हणून त्या ठिकाणी चांगदेव 65 लिहिली. जगामध्ये त्या ठिकाणी कोऱ्यापत्र वाचून उत्तर देणारे एकमेव त्या ठिकाणी अद्वितीय संत जर कोणतं असतील, ज्ञानोबराय नुसते संत नाहीत बरं का. ज्ञानोबराय संत आहेत, ज्ञानोबराय कवी आहेत, ज्ञानोबराय त्या ठिकाणी शास्त्रज्ञ आहेत. आणि मग ज्ञानोबरायने त्या ठिकाणी चांगदेव 65 लिहिली आणि चांगदेव 65च्या माध्यमातून चांगदेव महाराजाला उत्तर दिलं. पण काय झालं, ते उत्तर दिल्यानंतर ते म्हणले याचा लयचा अधिकार दिसतोय म्हटले, मग ज्ञानोबरायला आपण भेटायला गेलं पाहिजे. आणि चांगदेव महाराज निघाले भेटायला, पण ते म्हणले आपल्यापेक्षा लयच मोठे असं सांगतात बा, मग आपलं मोठे पण दिसण्याकरता आपण जरा आरभावामध्ये गेलं पाहिजे. मग ते म्हणले तिकडं जायचं म्हणजे मोठी गाडी घेऊन जावं लागेल म्हटले. मग तसं ज्ञानोबरायला काय कळेल आपण त्याच्यापेक्षा मोठे आहेत. मग ज्ञानोबराय म्हणले त्यावेळेस काय अशा गाड्या ना, ते म्हणले आपण वाघाला घेऊन वाघावर बसले चांगदेव महाराज. कारण लोक म्हटले ना वाघावर बसून महाराज आले म्हणजे हे काय लहान मोठलं महाराज नाही म्हटले. मग ते म्हणले याने आपलं महत्त्व लागायला समाजाला कळणार नाही. मग चाबूक घेतला, पण चाबूक कशाचा होता? सापाचा चाबूक. आता साप म्हटलं का आपल्याला म्हणजे थरकाप त्या ठिकाणी महाराज. असा विषारी अशा प्रकारचा सर्प घेतला आणि त्या वाघावर बसून त्या ठिकाणी चांगदेव महाराज निघाले. सगळे लोक त्या ठिकाणी म्हणले काय मोठे महाराज आहेत, काय अधिकार आहे, काय यांचं हे आहे ते आहे. आणि मग त्यांना अहंकार झालेला होता त्या ठिकाणी. आणि सकाळच्या टायमाला त्या ठिकाणी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आणि सर्व भावंड त्या ठिकाणी आपलं त्या भिंतीवर बसलेले होते. त्यांचं सकाळचा चालू होतं त्या ठिकाणी दात घासण्याचा कार्यक्रम. आणि मग माऊलीला त्या ठिकाणी कळालं का आपल्याला भेटायला चांगदेव महाराज येत आहेत. आता माऊलीचं अंतकरण हे व्यापक दृष्टीचं होतं त्या ठिकाणी महाराज. एवढे मोठे चांगदेव महाराज आपल्याला भेटायला येणार म्हणून ज्ञानोबरायने काय केलं, त्या भिंतीलाच त्या ठिकाणी आदेश दिला का आपल्याला चांगदेव महाराजाला भेटायला जायचं. ती भिंत निघाली महाराज. निघाल्यानंतर लांबून चांगदेव महाराजांनी पाहिलं, ते म्हणले वाहन वेगळं दिसतंय म्हटले. आपला तर मोठेपणा हे वाघ हे म्हणजे चालू आहे, सजीव आहे म्हटले. पण ज्ञानोबरायने नवीन कंपनीची गाडी आणली, म्हणले कोणती गाडी आपल्याला तर काही कळायला तयार नाही म्हटलं. 4-2 शाला विचारलं, म्हणले अरे वा. ते म्हणले महाराज त्याला चाकं नाही तर डिझेल नाही काहीच नाही म्हणले, ते तसंच चलत आहे म्हणले, पळत आहे बा. आणि मग चांगदेव महाराजाला कळालं हे आपल्यापेक्षा वेगळं काम आहे म्हटले. आणि मग चांगदेव महाराजांनी नतमस्तक झाले. म्हणजे काय आहे, त्यांचा अधिकार हा निर्जीव गोष्टीवर सुद्धा आहे. सर्वज्ञ आहेत महाराज संत. संताला सर्व काही कळतं. आता आपल्याकडे तेवढा वेळ राहिले नाही. संत हे कुबेरापेक्षा धनवान आहेत महाराज. संत हे कुबेराकडे 18 भार संपत्ती आहे. किती? 18 भार संपत्ती आहे. त्यातल्या 18 भागातल्या एका भागातली अर्धा भागी रावणाकडे होती महाराज. आता रावणाची संपत्ती किती हे गाथ्यामध्ये आपल्याला लंके माझे घरे किती ते ऐका सांगत तसे संख्या जैशी तैशी कोटी घरे जेते काश्य आणि तांब्याचे शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एवढा मोठा रावण तो अर्धा भागामध्ये, एका भागातला अर्धा भाग 17.5 भाग कुबेराकडं. एवढा मोठा कुबेर धनवान. पण त्या कुबेराईपेक्षा त्या ठिकाणी या जगामध्ये धनवान म्हणजे कोण आहेत? ते आपले संत महात्मे आहेत. या जगामध्ये प्रतिज्ञापेक्षा त्या ठिकाणी श्रेष्ठ जर कोण असतील तर ते आपले संत आहेत. आता प्रतिज्ञा हा शब्द समोर आला का भीष्माचार्यांचं नाव समोर येतो महाराज. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली होती निष्पांडवी पृथ्वी करील, पण भीष्माचार्याची सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण झाली. रावणाने 4 प्रतिज्ञा केल्या होत्या. रावणाच्या 4 प्रतिज्ञा कोणत्या? सर्व देवाला बंदिवासामध्ये टाकील. दुसरी प्रतिज्ञा रावणाने केली सर्व लंका सोन्याची करील. तिसरी रावणाने प्रतिज्ञा केली होती इथून म्हणजे सागराचं खारं पाणी गोडं करील. आणि चौथी रावणाने प्रतिज्ञा केली होती इथून स्वर्गाला शिडी लावील. तुमच्या पक्क पाठी बरोबर आहे की नाही? आणि मग हे सगळं प्रतिज्ञा केली, पण त्याच्या 2 प्रतिज्ञा पूर्ण झाल्या, 2 मात्र अपूर्णच राहिले. आणि बरं झालं रावणाचे आपलं रूप करे ते 2 प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही. जर त्याने सागराचं खारं पाणी गोडं केलं असतं तर आपल्याला आता हे फिल्टर वगैरे काही बसायची गरज पडली नसती. आणि त्याने जर स्वर्गाला शिडी लावली असती तर मग आपल्याला पुण्यकर्म करायची काही गरजच राहिली नसती. बरोबर आहे की नाही?
उलटा आपणच आता 4G मोबाईलमधून एकमेकाला व्हिडिओ कॉल केला असताना विचारलं असतं कुठपर्यंत तुम्ही, बरोबर आहे की नाही? ते म्हणले असते स्वर्गामध्ये या अशी अशी सुविधा आहे, पण ते बरं झालं त्या ठिकाणी. प्रतिज्ञा आपणही प्रतिज्ञा लहानपणी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली आपण? भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे. आता आपल्याला आपल्याला वाटणार आणि सारे भारतीय आपले गाव वाटायचे, बरोबर आहे की नाही? त्याच्याकरता तर किती आता आपल्याला सगळ्याला माहीत आहे. प्रतिज्ञा भगवंताची पूर्ण झाली नाही, प्रतिज्ञा रावणाची पूर्ण झाली नाही, प्रतिज्ञा भीष्माचार्याची प्रतिज्ञा झाली नाही, पण माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानोबराय यांनी जगाच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. म्हणून त्या ठिकाणी महाराज संताला शरण जावं, संताला त्या ठिकाणी भजावं, असं त्या ठिकाणी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय त्या ठिकाणी आपल्याला सांगतात. पा माऊलीचा अधिकार फार मोठा आहे महाराज. माऊलीचे उपकारही त्या ठिकाणी आपल्यावर भरपूर आहेत. ज्यांनी माऊलीची संगत केली महाराज, त्यांच्या जीवनाचं सोनं झालं महाराज, त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं. अगदी 5 मिनिटामध्ये आपल्याला सेवा थांबवायची आहे. 4:57 झालेले आहेत. 5 मिनिटामध्ये आपण थांबणार आहोत. मला एकच दृष्टांत सांगायचा आहे, चांगल्याच्या संगतीमध्ये राहा, चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. एक 10 वर्षापूर्वी महाराज मी बाजारला गेलो. तसं मी बाजारला जात नाही, पण कधीमध्ये जाण्याचा मग गेलतो. मग गेल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, मी आपली 1 किलो भाजी घेतली. 25 रुपये किलो भाजी होती. भाजी घेतली, त्या भाजी मोजत असताना त्या भाजीवर एक माशी बसली बा, आणि मी ती पाहिली. मग त्याला विचारलं, बाबा हे 25 रुपये किलो तू मला भाजी दिलेली आहे, या माशीचं काही वजन, तिचं काही पैसे वगैरे घ्यायचे का तुला? तो म्हणला तिचं काय घेऊन बसले, माशीचं काय घेऊन बसले म्हणले. जा म्हणले तुम्हाला नाही, अजून घेऊन जा म्हटले. मग अजून भाजी मला दिली. मग ते घरी घेऊन मी भाजी आलो. पण काय झालं, गाडीत बसल्यानंतर ती माशी माझ्याबरोबर आली. आणि नेमकं कापसाचे दिवस होते, कापूस झाला होता. आमच्या मंडळीने सांगितलं, म्हणले आता हे पैसे आले, तुम्हाला एक अंगठी करा. मी म्हणलं बरं आहे, चांगलं आहे. मग मंडळीचं मी ऐकलं आणि शेवगावला आलो. शेवगावला आल्यानंतर आमच्या लावटीकडे गेलो. म्हणलं मला एक 5 ग्रॅमची अंगठी करायची आहे. 5 ग्रॅमची अंगठी केली. 50,000 रुपये बिल झालं. पण तू तेवढ्या बिल करता तेवढ्यात ती माशी त्या अंगठीवर जाऊन बसली बा, आणि गपक्या 60,000 रुपये झालं बिल. आम्ही दोघांनी काय पाहिलं नाही. आणि मग नंतर लक्षात आलं ते. आता मला सांगा, जी माशी भाजीवर बसली त्यावेळेस त्याचं काही किंमत वाढली का? 0 रुपये किंमत, त्याला काहीच किंमत नाही मारा. पण तीच माशी त्या ठिकाणी सोन्यावर जाऊन बसली, अंगठीवर जाऊन बसली, 10,000 रुपये त्या ठिकाणी किंमत वाढली. म्हणून तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये बसता याला फार महत्त्व आहे. तुम्ही चांगल्याच्या संगतीमध्ये राहा, तुम्ही संताच्या संगतीमध्ये राहा, निश्चित त्या ठिकाणी तुमचासुद्धा महिमा, तुम्हालासुद्धा त्या ठिकाणी मोठेपण प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मला एवढंच सांगायचं आहे, मी ज्ञानोबरायच्या पवित्र भूमीमध्ये जिथं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली तिथं त्या ठिकाणी खरं तर ही सेवा करायला मिळते. हे माझं परमभाग्य अशा प्रकारचं आहे. ज्ञानेश्वरी का वाचावी महाराज? सर्व शोध त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीतून लागले, म्हणून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचावी. भाव धरूनी वाचावी ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. बरोबर आहे की नाही? ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी काय केली, आपल्याला वाचायला सांगितलेले, भाव धरूनी वाचावी ज्ञानेश्वरी. आणि मग ज्ञान होय अज्ञानाशी, हे सगळं आपल्याला माहीतच आहे. पण मला प्रत्येक त्या ठिकाणी अध्यायामध्ये एक ओवी आहे, म्हणून ज्ञानेश्वरी आपण वाचावी. जसं त्या ठिकाणी महाराज 750 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वी त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. आणि मग माऊली त्या ठिकाणी म्हणतात, पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे, मी सर्वस्व यात ऐसे सुभटाशी. पतीबरोबर त्या ठिकाणी आपला व्यवहार कसा असावा हे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी. त्याच्यानंतर त्या ठिकाणी महाराज ज्याप्रमाणे आपली फाटकं झालेली वस्त्र आपण टाकून देतो आणि नंतर काय प्रक्रिया घडते हे कळण्याकरता ज्ञानेश्वरी वाचावी. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाथे, म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी. त्याच्यानंतर त्या ठिकाणी महाराज ते ज्ञानपैगा बरवे, जरी मनी आता आणावे, संताला शरण जाण्याकरता ज्ञानेश्वरी वाचावी. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरण्यगत शरण्य मीच ऐकू. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचावी. एवढंच नाही तर त्या ठिकाणी महाराज भगवंताचे 6 गुण आहेत. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेत, म्हणून तो भगवंत. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचावी. सुख मिळायचं असेल तर मग ज्ञानेश्वरी वाचावी. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात, थोडी जरी सद्बुद्धी माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तरी त्याला कमी समजण्याचं कारण नाही, म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी. जैशी दीपकळी का धाकुटी, परी बहु तेजा ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी थे कुटी, म्हणू नये, म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी. आपला देह किती तत्वाचा आहे, देह तव पाचाचे झाले, जे कर्माचे गुणी गुंथले, भव तसे चाके सुदले जन्म मृत्यूच्या, म्हणून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचावी. प्रत्येक माणसामध्ये भगवंत आहे.
जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा निश्चित भक्तियोग जाण माझा, म्हणून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचावी. एवढंच नाही तर त्या ठिकाणी दिसो परत तो डोळा, पाहे सुखाचा सोहळा, ऋगो महाबोध सकळा माझी विश्व, अशा अनेक त्या ठिकाणी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायच्या ओव्या आहेत का त्याच्यातून एक भव्य दिव्य संदेश आपल्यापर्यंत ज्ञानोबराय देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. म्हणून त्या ठिकाणी आपण ज्ञानेश्वरी वाचावी. अशा अनेक ओव्या आहेत आणि ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर निश्चित आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपण त्या ठिकाणी शांत झाल्याशिवाय राहणार नाही. जे अस्थिर झालेलं आहे मन तेही शांत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचावी. माऊली महावैष्णव ज्ञानोबा त्या ठिकाणी म्हणतात, जे ज्ञानाचा कुरवटा तेत सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सोबटा ओळगुनी. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक विषय त्या ठिकाणी आलेले आहेत. मी सुरुवातीला सांगितलं का जीवनामध्ये आणि जगामध्ये असा एकही प्रश्न नाही का त्या प्रश्नाचं उत्तर ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमध्ये नाही. म्हणून याला त्याला विचारण्यापेक्षा जे ज्ञानी आहेत त्यांना निश्चित विचारा महाराज. कारण ज्ञानी पुरुषाकडं, ज्ञानी महात्म्याकडं निश्चित त्याचं उत्तर त्या ठिकाणी असतं. पण समजा तुम्हाला तर त्या ठिकाणी असं वाटतच असेल का ज्ञानी माणसाची भेट होणं अवघड आहे, तर ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी वाचा. निश्चित त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी एवढंच सांगतो, जीवनामध्ये त्या ठिकाणी जीवन जगत असताना असा कधी जीवनामध्ये प्रसंग येतो त्यावेळेस माणूस निराश होतो, नाराज होतो, हताश होतो. त्यावेळेस त्या ठिकाणी ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी तुम्ही काय करा, जवळ करा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायची गाथा जवळ करा आणि मग जवळ केल्यानंतर पहा कसा सुगंध त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. कारण वारकरी संप्रदाय असा आहे महाराज, हा पंचतत्वाचा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय हा कसा आहे, त्यांनी कौतुक म्हणून वाजेल का संपायचं म्हणून वाजेल आता ते तर वारकरी संप्रदाय हा पंचतत्वाचा संप्रदाय आहे. या वारकरी संप्रदायाला मी अभिमानाने सांगत असतो, ग्रंथ आहेत, संत आहेत, मंत्र आहे, ध्वज आहे. आपला वारकरी संप्रदाय म्हणजे वैभवशाली संप्रदाय. जगाच्या पाठीवर असा मी कोणाची टीका म्हणून करत नाही, पण वारकरी संप्रदाय हा कसा आहे, वैभवशाली संप्रदाय आहे महाराज. आणि म्हणून वारकऱ्याचा अधिकार सुद्धा काही सामान्य नाही महाराज. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. तो वारकरी झाला आणि त्याने पंढरपूर पाहिलं का माऊली आपल्याला अधिकार कशाचा आहे, पंढरीचे वारकरी आणि ते अधिकारी. काही माणसं म्हणजे आम्हाला अधिकारच नाही महाराज. अरे एवढा मोठा अधिकार त्या ठिकाणी आपल्याला माऊलीनं दिला आहे, हा अधिकार काही कमी आहे का महाराज. आणि म्हणून त्या ठिकाणी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीचा सुंदर सुगंध घ्यावा. निराश जर झाले तर निश्चित त्या ठिकाणी ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी उघडून पहा, जगद्गुरु तुकोबरायची गाथा उघडून पहा आणि कोणत्याही पानावर त्या ठिकाणी उघडलं का तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी एकच, मी कुठल्याही प्रवचनाला गेलो, कीर्तनाला गेलो की मी बऱ्याच ठिकाणी सांगत असतो, तुम्हाला जीवन जगत असताना फक्त तुकोबरायचा एक अभंग, तुम्ही तुकोबरायचा फोटो तर लावाच लावा, जर नाही लावला तर काय हरकत नाही, पण जगद्गुरु तुकोबरायचा एक अभंग फ्रेम करून सगळ्यांनी घरामध्ये लावा असं मी सांगत असतो बा. आणि तो अभंग कोणता आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. हा अभंग फ्रेम करून जर प्रत्येकाने घरामध्ये लावला तर मला वाटतं 4-2 वर्षामध्ये लोक तुम्हाला जगद्गुरु तुकोबराय म्हटल्याशिवाय राहणार. म्हणजे जगद्गुरु तुकोबराय म्हणावं म्हणून आपण ते करायचं नाही, पण आपल्याला त्या ठिकाणी ह्या मनुष्याच्या जन्मामध्ये आल्यानंतर कशा करता मिळालं हे कळण्याकरता त्या ठिकाणी हे ज्ञान आत्मसात करावं. हे ज्ञान चांगलं आहे, बरं आहे, खरं आहे, आनंद देणारं आहे. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होऊन याच ठिकाणी या सेवेला पूर्ण विराम देऊया. खरं तर त्या ठिकाणी हा जो पुण्यतिथीच्या निमित्ताने हा सोहळा सुंदर अशा प्रकारचा नामयज्ञ या ठिकाणी चालू आहे. हरिभक्तपरायण वैकुंठवासी बंशी महाराज तांबे त्यांचं येणं आमच्या सुसरे परिसरामध्ये सुद्धा, गावाला सुद्धा येणं होतं आणि सुंदर अशा प्रकारचं ह्या मंदिराची उभारणी त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये केली. हिवलेश्वर रोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. आणि आता या देवस्थानाला योग्य अशा प्रकारची दिशा मिळालेली आहे. नाही तर कधी कधी वाहन मस्त फास्ट आहे पण दिशा चुकलेली आहे. आता मात्र त्या ठिकाणी योग्य दिशा मिळालेली आहे आणि महाराजांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मार्गदर्शनाने या देवस्थानचा विकास निश्चित त्या ठिकाणी होणार आहे. कारण हे जे ज्ञानाचं केंद्र आहे हे विश्वाला ज्ञान देण्याचं केंद्र आहे महाराज. विश्वामधून कुठूनही त्या ठिकाणी इथं माणूस येण्याची ताकद म्हणजे ही भूमी अशा प्रकारची आहे. बरोबर आहे का नाही. हे सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायच्या चरणी एवढीच त्या ठिकाणी विनम्र प्रार्थना करतो, अशी सेवा आमच्याकडून त्या ठिकाणी वेळोवेळी घडो, असाच आनंद आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त हो आणि कुठल्याही प्रकारचा अहंकार आम्हाला न होता त्या ठिकाणी ही सेवा वारकऱ्यांची असेल, संतांची असेल, भगवंताची असेल, या देवस्थानची असेल. म्हणून हे सुंदर अशा प्रकारचा परिसर आहे. आपल्या हाकेच्या अंतावर त्या ठिकाणी देवगड भास्करगिरीजी महाराज त्यांचं एक वाक्य मला फार आवडतं बा. आमच्या ग्रंथ प्रकाशनच्या कार्यक्रमाला ते आले आणि त्यांनी सांगितलं, आम्ही कोणाच्या आध्यातही नाही आणि कोणाच्या अमाध्यातही नाही, यालाच अध्यात्म असं म्हणतात. मोठे माणसं, मोठे
वैराग्यमूर्ती त्या ठिकाणी असणार, त्यांचे विचारही मोठेच अशा प्रकारचे असतात. म्हणून त्या ठिकाणी आदरणीय मस्के महाराज, आदरणीय राम महाराज, सर्व माऊली सर्व या ठिकाणी, आता साऱ्याचा काय नामोल्लेख करत नाही, परंतु सर्वाच्या चरणी त्या ठिकाणी विनम्र भावाने त्या ठिकाणी नतमस्तक होतो. याच ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देतो. खरं तर सुरुवातीला आल्यानंतर मी अजूनही गोंधळलेल्याच अवस्थेमध्ये आहे कारण जेवढ्या मुक्त म्हणजे आपण स्वातंत्र्याने म्हणतो इतर ठिकाणी बोलू शकतो, परंतु एवढं स्वातंत्र्य ते माऊली निश्चित त्या ठिकाणी कृपा करतच असतात. ते तशा पद्धतीनं त्या ठिकाणी विचार देण्याचं काम करत असतात. म्हणून पुनश्च एकदा या ठिकाणी या संस्थांचा खूप खूप विकास हो अशीच त्या ठिकाणी माऊलीच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. वचनाची सेवा हरिभक्तीपरायण राम महाराज उदागे सुसरेकर यांनी वेळेवर येऊन केलेली आहे. त्याबद्दल संस्थांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि माऊलींना विनंती करतो त्यांनी महाराजांचा सत्कार करावा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु बंशी महाराज की जय.